मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जय महाराष्ट्र। मी मयूर कारंडे, महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना नवी मुंबई शहर अध्यक्ष। आता काल परवा एक घटना घडली, गव्हाण फाट्यांवरती पोलिसांवरती लाठीचार्ज करण्यात आला। तर त्यात वाहन चालकांचा जो पण काय मुद्दा असेल त्यांचं केंद्र सरकारशी भांडण आहे। केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्यांनी त्यांच्याशी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात। पोलीस ही खाकी सर्वांसाठी असते, ती केंद्र सरकारसाठी पण आहे, वाहन चालकांसाठी पण आहे। इथून पुढे जर पोलिसांवरती जर लाठीचार्ज कोणता हल्ला करण्यात आला तर वाहन चालकांना पण यातून एक इशारा देण्यात येतोय की पोलिसांच्या पाठी महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ही खंबीरपणे उभी असणार आहे। जरी पोलीस जरी कायद्यात असेल, त्यांना काही गोष्टी करता येत जरी नसतील, तर तुम्ही पण तुमच्या मागण्या मागण्यासाठी केंद्र सरकारशी भांडावे। इथून पुढे रस्त्यावरती पोलिसांवरती हल्ला करणे थांबलंच पाहिजे। जर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना जर रस्त्यावर उतरली तर तुम्हा सगळ्यांना रस्ता कमी पडेल पळण्यापुरता। मी यातून तुम्हाला एवढंच सांगतो, केंद्र सरकारशी आपल्या मागण्या पूर्ण करा। तुम्ही अशा गोष्टी करण्यामुळे तुम्ही पण तुमच्या मुख्य उद्दिष्टांपासून वंचित राहाल। इथून पुढे आज तुम्हाला समज किंवा इशारा तुम्ही कोणत्याही गोष्टी समजून घ्या, पण इथून पुढे खाकीच्या वाट्याला कोणीही गेलेलं महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना खपवून घेणार नाही। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल भाई यांच्या आदेशानुसार इथून पुढे जर खाकीला कोणी हात लावायचा प्रयत्न जर केला तर आम्ही पण तुमच्यासोबतच, तुमच्याप्रमाणे जर तुम्ही कायदा मोडून उतरणार असाल तर आम्ही पण कायदा हातात घेऊन तुम्हाला रस्ता कमी पडेल, तुमचे ट्रक कुठेही जाऊन देणार नाही जर इथून पुढे खाकीला जर हात लावला तर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।